ज्या लाडक्या बहिणींना 1500 रुपयाचा हप्ता आला आहे आणि त्यांना माहीतच नाही की कोणत्या खात्यामध्ये आला आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना 1500 रुपयाचा हप्ता मिळाला नाही तर तो का मिळाला नाही आणि ज्या लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी चुकली आहे तर ही दुरुस्त कशी करायची आहे, सर्व जी माहिती आहे तुम्हाला स्टेप बाय स्टेप आजच्या या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तर व्हिडिओ थोडा पण स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, ही जी प्रोसेस आहे तुम्ही तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरून पण करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला Google Chrome ओपन करून घ्यायचं आहे आणि वरती सर्च मारायचं आहे आधार कार्ड. असं सर्च मारल्यानंतर तुम्हाला पहिली लिंक दिसेल माय आधार, यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं माय आधार दिसेल तर इथं डॉक्युमेंट अपडेट असं ऑप्शन दिसेल, यावरती तुम्हाला जायचं आहे. आता यावरती गेल्यानंतर असं काही टॅब दुसरा ओपन होतो तर इथं 4 डॉट दिसतात, यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. आता लॉग इन येणार आहे तर या लॉग इन बटनावरती क्लिक करायचं. यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, कॅप्चा फिल करायचा आहे. त्याच्यानंतर लॉग इन विथ OTP म्हणजेच OTP टाकून तुम्हाला या पोर्टलला लॉग इन व्हायचं आहे. आता ज्या नंबरला तुमचं आधार कार्ड लिंक आहे त्याच्यावरती OTP आणि तो OTP टाकूनच तुम्हाला इथे लॉग इन व्हावं लागतं. आता इथे बघू शकतो आपण असं काही इंटरफेस बघायला भेटेल. आपण इथं लॉग इन झालेलो आहोत. आता तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे तर इथं बँक सीडिंग स्टेटस चेक करायचं आहे, यावरती जायचं आहे. आता काही वेळेस असा टेक्निकल इश्यू दाखवत असतं मित्रांनो. जर तुम्ही यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक लक्षात ठेवायचं एक विंडो ओपन होईल. त्या विंडोवरती तुम्हाला तुमचं बँक अकाउंट म्हणजे जे तुमचे 1500 रुपये लाडकी बहीण योजनाचे ते कोणत्या खात्यावरती आले आहेत तर तिथं तुम्हाला ते बँक अकाउंटचं नाव, शेवटचे 4 अंक अकाउंटचे तिथे दाखवल मित्रांनो. आणि ज्यांना कोणाला जर पैसे आलेले नसेल तर तिथं तुम्हाला लक्ष देऊन बघायचं आहे जे तुमचं स्टेटस आहे तर इनएक्टिव्ह मध्ये आहे का. जर तिथं इनएक्टिव्ह जर स्टेटस दिसत असेल तर तुम्हाला लवकरात लवकर बँकेमध्ये जायचं आहे आणि तुमच्या आधारला बँक सीडिंग करून घ्यायची आहे, जेणेकरून तुमचं जे डीबीटी आहे ते चालू होईल आणि येणाऱ्या पुढच्या हप्त्यासोबत जे तुमचे मागचे थकलेले हप्ते आहेत ते पण तुम्हाला रेग्युलर मिळत राहतील. तर मित्रांनो, ही बरेच लाडक्या बहीण आहेत आपल्या तर त्यांना असा प्रॉब्लेम येत आहे, त्यांच्या खात्यावरती पैसे आले नाहीत तर आले तर कोणत्या खात्यावरती याचा काही मेळ नाही. तर ही प्रोसेस करून बघा तुम्ही तुमच्या मोबाईलवरून, तुम्हाला याच्यावरती सोल्युशन 100% मिळणार आहे. तर मित्रांनो, ही काही महत्त्वाची अपडेट होती. तर अशाच लेटेस्ट अपडेट आपल्यासाठी घेऊन येत असतो मी. त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून या व्हिडिओला लाईक करा. जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये Instagramवरती विचारू शकता. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.